नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस 2024-25 मधील SDMS पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टलवर सध्या आपण अपार मॉड्यूल मध्ये काम करत आहोत। तिथे आपल्याला विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करायचे आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती आहे विद्यार्थ्यांचे जे नाव आहे ते बऱ्याच जणांचे चुकीचे आहे किंवा करेक्शन करावं लागणार आहे आणि ते करेक्शनची कुठलीही टॅब आपल्या HM पोर्टलवर उपलब्ध नाही आहे। तर मित्रांनो, नेम अपडेटची एक टॅब आहे, परंतु तिथे फक्त एकच करेक्शन करावं लागते किंवा करता येते। तर त्यामुळे बऱ्याच जणांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। तर या संदर्भात मित्रांनो बरेचसे व्हिडिओ YouTubeवर आलेले आहे आणि त्यानुसार करायला गेलं तरी तिथे कुठलंच काम आपलं पूर्ण होत नाही आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो, UDAS प्लस वरच एक सुविधा देण्यात आलेली आहे। तिथे एक फॉर्म देण्यात आलेला आहे आणि तो फॉर्म भरून आपल्याला आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करायचा आहे आणि लगेचच आपलं जे करेक्शन आहे ते होणार आहे। तर मित्रांनो, तो फॉर्म आपण कुठून डाउनलोड करायचा, तो फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अपार मॉड्यूल 2024-25 UDAS मध्ये विद्यार्थी नाव दुरुस्ती करायची आहे पण होत नाही। आता कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, फक्त हा फॉर्म भरा आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर करा। याशिवाय आपल्याकडे मित्रांनो कुठलाही पर्याय नाही आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आपल्या मोबाईलमध्ये UDAS प्लस ची साईट मी सर्च करून घेतली आहे। इथे स्टुडंट मॉड्यूल मध्ये आपण जाणार आहोत। इथे अगोदर मित्रांनो आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर बघा, मी आता लॉग इन करून घेतो आणि त्यानंतर आपण समोरची प्रक्रिया बघणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने आपलं सर्व काम होणार आहे मित्रांनो। फक्त आपल्याला तो फॉर्म भरून आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करायचा आहे। तर तो फॉर्म आपण डाउनलोड कसा करायचा किंवा त्याला भरायचा कसा याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, त्या फॉर्मची लिंक सुद्धा एक PDF लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे, तिथे जाऊन आपण तो डाउनलोड केला। तर बघा, लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस दिसतो, इथे आपण आपली माहिती भरण्यासाठी या टॅबवर जात असतो। तर मित्रांनो, इथे बघा, इकडे फॉर्म कॉर्नर म्हणून एक टॅब आहे इथे छोटीशी, इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। दिसत असेल आपल्याला, फॉर्म कॉर्नर म्हणून आहे, खाली अटेन्शनच्या खाली आहे। तर यावर क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। फॉर्म सेंटर डाउनलोड म्हणून आहे। तर इथे मित्रांनो बघा, आपल्याला हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार आहे। तर फाईल नेम म्हणून आहे, फाईल डिस्क्रिप्शन आहे आणि ऍक्शन आहे, डाउनलोडचं चिन्ह आहे तिथे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला दोन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, फॉर्म SO2 आणि फॉर्म SO3। तर मित्रांनो, फॉर्म SO2 जो आहे हा आपल्याला इथे बघा लिहूनच आहे, फॉर्मॅट फॉर स्टुडंट ऍडिशन इन UDAS फॉर क्लास 2 to 12 ॲट ब्लॉक डिस्ट्रिक्ट स्टेट लेवल। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर ऍड करायचं असेल, त्याचं नाव ऍड करायचं असेल तर त्यासाठी हा फॉर्म असणार आहे SO2 आणि फॉर्म नंबर SO3 जो आहे, हा फॉर्म जो आहे खालचा, हा फॉर्म असणार आहे फॉर्मॅट फॉर स्टुडंट नेम चेंज, क्लास चेंज अँड अदर बेसिक डिटेल चेंज इन UDAS प्लस स्टुडंट डाटाबेस। स्पष्टपणे लिहिलेला आहे तो फॉर्म कशासाठी आहे। तर यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं नाव वगैरे चेंज करण्यासाठी हा फॉर्मॅट इथे दिलेला आहे। तर मित्रांनो बघा, आता हा फॉर्म आपल्याला काय करायचं आहे, इथे बाजूला एक चिन्ह आहे डाउनलोडचं दोन्ही फॉर्मच्या समोर, तिथून आपल्याला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर वरचा फॉर्मची सहसा आपल्याला गरज पडणार नाही, परंतु आपलं अपार आयडी काढण्याचं काम सुरू आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे नाव बदललेले आहे किंवा आपल्याला चेंज करायचे आहे आणि आपल्या HM लॉगिन वरून फक्त एकच सुविधा असल्यामुळे ते होत नाही आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचं, हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि तो भरायचा आहे। तर बघा, डाउनलोडच्या चिन्हावर मी क्लिक करतो, अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। आता मी दुसऱ्यांदा करत आहे, त्यामुळे डाउनलोड फाईल अगेन म्हणून आलाय, याला सिम्पली आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर बघा, मी आता कॅन्सल करतो आणि आता हा डाउनलोड झालेला फॉर्म आपण भरायचा कसा ते मी आपल्याला दाखवणार आहे। तर मित्रांनो, फॉर्म
सोबत कोरा फॉर्म सुद्धा दाखवणार आहे आणि भरलेला फॉर्म सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे याच व्हिडिओ बघा. SO2 हा जो फॉर्म आहे नवीन विद्यार्थ्यांना ऍड करण्यासाठी वर्ग 2री ते 12वी पर्यंतच्या, तो हा फॉर्म असणार आहे. हा फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागणार आहे. परंतु सध्या आपण या फॉर्म विषयी जास्त काही बोलणार नाही. आपल्याकडे जर काही नवीन विद्यार्थी असतील आणि त्यांना जर ऍड करायचं असेल तर हा फॉर्म आपल्या कामात येणार आहे. परंतु आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जे अपर ID जनरेट करत आहोत त्यासाठी बरेच विद्यार्थ्यांचे नावं चुकलेले आहे आणि ते आपल्याला दुरुस्त करायचे आहे. आपल्या HM लॉगिन वरून फक्त तिथे एकच चान्स आहे नेम अपडेटच्या ऑप्शन मध्ये, आणि तिथून आपलं ते काम जर होत नसेल तर आपल्याला कुठलाही व्हिडिओ बघण्याची मित्रांनो गरज नाही. कुठलाही व्हिडिओ बघाल तरी आपलं ते काम होणार नाही आहे. कुठली ट्रिक तिथे यूज होणार नाही आहे. फक्त आता आपल्याला शेवटचा पर्याय हा आहे. हा आपल्याला SO3 हा जो फॉर्म आहे जो आपल्या समोर आता दिसत आहे, आपल्याला व्हिडिओमध्ये जो दिसत आहे, हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आणि हा फॉर्म भरून आपल्याला आपले वरिष्ठ कार्यालय म्हणजे गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर करायचा आहे. लगेचच आपलं जे काही करेक्शन असणार आहे ते त्या लॉगिन वरून होणार आहे. तर मित्रांनो माझ्याकडे सुद्धा एक विद्यार्थी आहे. 4 पैकी 3 विद्यार्थ्यांचे माझे अपर ID जनरेट झालेले आहे. एका विद्यार्थ्याचं नाव चेंज करायचं आहे त्यामुळे ते होत नाही आहे. तर आता ते संपूर्ण हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा भरायचा कसा हे मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे. मी माझ्या विद्यार्थ्याचा आहे फॉर्म भरून घेणार आहे हा, आणि तो फॉर्म भरलेला फॉर्म मी आपल्याला दाखवणार आहे. नेमका आपल्या ते भरल्यानंतर लक्षात येणार आहे. तर लगेचच आपण ते आता बघणार आहोत. तर मित्रांनो बघा अत्यंत काळजीपूर्वक हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्याला, आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सेपरेट फॉर्म भरायचा आहे. आता माझ्याकडे एकच विद्यार्थी आहे त्यामुळे मी हा एक फॉर्म भरून घेतलेला आहे. तर बघा कशा पद्धतीने भरायचा हे काळजीपूर्वक बघा. तर बघा फॉर्म SO3 UDAS साठी आहे हा. फॉर्मॅट फॉर स्टुडंट नेम चेंज, क्लास चेंज अँड अदर बेसिक डिटेल चेंज इन UDAS स्टुडंट डाटाबेस. म्हणजे स्टुडंट डाटाबेसमध्ये आपल्याला नाव, त्याची इयत्ता वगैरे इत्यादी बेसिक डिटेल चेंज करण्यासाठी हा फॉर्म असणार आहे. तर बघा सबमिटेड बाय, कोणाकडून सबमिटेड होत आहे त्या शाळेचा UDAS कोड, म्हणजे माझ्या शाळेचा हा UDAS कोड आहे. तिथे शाळेचं नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर ब्लॉक जो काही असेल तालुका आपला आणि जिल्हा. तर बघा शाळेचा UDAS क्रमांक टाकलेला आहे, शाळेचं नाव टाकलेलं आहे ब्लॉक धानोरा आणि जिल्हा गडचिरोली. फॉर आता इथे स्टुडंट 18 डिजिट नॅशनल ID, इथे आपल्याला परमनंट एज्युकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याचा, तो मी अजून टाकायचा आहे इथे. आणि त्यानंतर स्टुडंट नेम, करंट नेम, जे सध्याचं नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जे रेकॉर्डवर असेल ते मी टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचा क्लास 3rd 3ऱ्या वर्गाचा तो विद्यार्थी आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन हे असणार आहे आपल्याला पार्टिक्युलर व्हेअर चेंज आर रिक्वायर्ड, म्हणजे आपल्याला कोणकोणते चेंजेस करायचे आहे ते इथे या फॉर्मनुसार भरायचं आहे. तर बघा इथे चेंज रिक्वायर इन, नावामध्ये चेंज आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये चेंज करायचं आहे का, त्यानंतर जेंडर चेंज करायचं आहे का, आधार चेंज करायचं आहे का, नेम ॲज पर आधार, आधारवर जे नाव आहे ते चेंज करायचं आहे का, किंवा क्लास किंवा सेक्शन चेंज करायचं आहे का, हे सर्व इथे विचारलेलं आहे. आणि जे चेंज करायचं आहे मित्रांनो तिथे असा टिक लावून घ्यायचा आहे, राईट मार्क करून घ्यायचा आहे जे करायचं असेल त्यासाठी. तर बघा जसं आता मला फक्त नाव चेंज करायचं आहे, मी नावाच्या समोर इथे टिक करून घेतलेलं आहे. आता समोर काय आहे ओल्ड पर्टिक्युलर्स, म्हणजे जुनं जे नाव आहे, जे रेकॉर्डवर आहे नाव किंवा जुनं जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि जे आपल्याला चेंज करायचं आहे मित्रांनो ते न्यू पर्टिक्युलर्स मध्ये टाकून घ्यायचं आहे, न्यू नेम मध्ये. तर हे अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला भरायचं आहे. आपल्याला नेम कशा पद्धतीने चेंज करायचा आहे, काय करायचं आहे, संपूर्ण आपल्याला अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. कारण मित्रांनो हे आपण BO लॉगिन वरून करत आहोत त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. बरेच जण घाईमध्ये करतात आणि त्यानंतर सर इथे काही चुकलेलं आहे तर काही ऑप्शन आहे का असं वगैरे विचारतात. तर काळजीपूर्वक काम करा मित्रांनो, घाई करण्याची काही गरज नाही. तर बघा माझं फक्त नावामध्येच आहे त्यामुळे मी फक्त एवढंच भरलेलं आहे. जर डेट ऑफ बर्थ आपल्याला चेंज करायची असेल, काही चुकलेली असेल तर जुनी इथे टाकायची आहे, नवीन इथे टाकायची आहे. त्यानंतर जेंडर जर चुकलेलं असेल, मेल फिमेल काही झालं असेल, मेलचं फिमेलचं मेल, तर ते जुनं जे काही असेल इथे आणि नवीन इथे. जे चेंज करायचं आहे मित्रांनो ते न्यू पर्टिक्युलरमध्ये टाकायचं आहे आणि जे आहे सध्या ते ओल्ड पर्टिक्युलरमध्ये येणार आहे. त्यानंतर आधार संदर्भात सुद्धा इथे अशाच पद्धतीने चेंज करून घ्यायचं आहे, ओल्ड जे काही असेल ते आणि न्यू जे टाकायचं आहे ते इकडे. त्यानंतर नेम ॲज पर आधार, आधारवरील जे नाव आहे ते जर चेंज करायचं असेल तर ते इथे टाकायचं आहे आणि नवीन जे चेंज करायचं आहे ते या साईडला टाकायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे
सर्व आपल्याला जे काही आपल्याला आपली गरज आहे, नाव जर चेंज करायचं असेल किंवा डेट ऑफ बर्थ चेंज करायचं असेल, जेंडर चेंज करायचं असेल, जे काही चेंज करायचं असेल या पद्धतीने ते आपल्याला इथे संपूर्ण भरायचं आहे। त्यानंतर शेवटचा इथे आहे हेड ऑफ द स्कूल डिटेल। आता इथे मी माझी सही करून घेतलेली आहे, नेम मिस्टर राजेश एम मेश्राम टाकून घेतलेला आहे, डिजिग्नेशन प्रायमरी टीचर, आणि इथे आपला शिक्का येणार आहे मुख्याध्यापकाचा। आणि त्यानंतर इथे डिटेल्स ऑफ ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर इथे डिटेल टाकून घ्यायची आहे, किंवा ऑफिस कडून सुद्धा ती टाकले जाईल, परंतु इथे आपण भरून घेतलेली बरी असणार आहे। नंतर आपले गटशिक्षणाधिकारी सर इथे सही करणार आहे। तर मित्रांनो, हा फॉर्म भरून आपल्याला आपला गटशिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे तिथे सादर करायचं आहे। तिथे युडायस प्लसवर जे कोणी काम करणार आहे बीओ लॉगिनचं, त्यांनी आपलं हे जे आहे ते सर्व चेंज करून देणार आहे लवकरात लवकर। तर मित्रांनो, याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, कुठली ट्रिक आपल्या कामात येणार नाही किंवा कुठलाही व्हिडिओ आपल्या कामात येणार नाही। आणि कारण युडायस प्लस SDMS पोर्टलवर HM लॉगिनवर सध्या तरी नाव पूर्णपणे बदल करण्याची सुविधा नाही, एकदा चेंज करता येते, ते सुद्धा बऱ्याच जणांनी करून बघितलेलं आहे, परंतु जर मोठा चेंजेस असेल, 2-3 चेंजेस असेल तर ते आपल्याला बीओ लॉगिनवर गेल्याशिवाय पर्याय नाही। आणि त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक असणार आहे। तर हा फॉर्म आपण डाउनलोड कसा करायचा, भरायचा कसा, आणि कोरा फॉर्म आपल्याला कुठून भेटणार आहे किंवा पोर्टलवरून आपण कुठून हा डाउनलोड करायचा, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। जर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर हे आपल्या लक्षात आलेलं असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।